मॅन्युफॅक्चरिंग रेंज मध्ये साड्यांचं कलेक्शन शोधताय तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किंवा तुमच्या बिझनेसला चांगला पुढे वाढवण्यासाठी, तर शिवगौरी साडीज तुमच्यासाठी आता कलेक्शन घेऊन आलेलं आहे. तीही प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये. इथे तुम्ही आर्टिकल बघू शकता. खूप सुंदर असे आर्टिकल्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहितीच आहे की मलाई झालर हा वाली साडीचं जे कलेक्शन आहे ना, सगळ्यात जास्त मोस्ट डिमांडेबल कलेक्शन असणार आहे. त्यानंतर चिनॉन क्रेप मटेरियल मध्ये सुद्धा ही आजचं कलेक्शन दाखवणार आहे. ज्यांना कोणाला अजरक प्रिंट मध्ये कलेक्शन हवं असेल तर ही व्हरायटी त्यांनी डेफिनेटली ऍड करावा. त्यानंतर थोडीशी हेवी रेंज कडे जर जाऊया तर इथे तुम्हाला फॅन्डी मटेरियल मध्ये सुद्धा हे आर्टिकल पाहायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता लक्ष्मीपती लेवलचं सुद्धा ही मटेरियल पाहायला भेटते आणि प्युअर क्रेप मटेरियल मध्ये सुद्धा ही व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे. ही आहे डेली यूज साठी कलेक्शन. त्यानंतर थोडी हेवी व्हरायटीकडे जाऊया तर सिल्क मध्ये तुम्हाला डोला पॅटर्न मध्ये कलेक्शन भेटतंय. आणि आता सध्या इंस्टाग्राम वरती सगळ्यात जास्त व्हायरल वाल्या साडीचं जे कलेक्शन आहे तेही आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर मंडळी व्हिडिओच्या एंड पर्यंत बनून राहत. तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आर्टिकलची गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता मलाई झालर मध्ये माझ्याकडे 3 डिझाईन्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जी प्रिंट आहे ना ती इथे पाहायला भेटणार आहे. जसं की आता सगळ्यात पहिल्यांदा आर्टिकलची गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकता की डेली यूज साठी ही व्हरायटी असणार आहे. खूप सुंदर असा आर्टिकल आहे, कारण यामध्ये जे आहे ना बांधिनी वाली प्रिंट तुम्हाला पाहायला भेटते. बघू शकतात काही असा प्रकारचा याचा लुक असणार आहे साडीचा. 220 रुपये मात्र रेंज आहे. 6 पीसेसचा पाऊच पॅकिंग येतो, ते तुम्हाला माहितीच आहे मंडळी. ब्लाउज पीसची गोष्ट केली तर यामध्ये तुम्हाला प्रिंटेड कॉन्सेप्ट वाला ब्लाउज पीस भेटतो. त्यानंतर सेकंड डिझाईनची जर आपण गोष्ट करूया तर इथे बघू शकतात बँगनी कलर मध्ये ही व्हरायटी असणार आहे. खूप सुंदर लुक आहे. लुक सोबत याची जी प्रिंट आहे ना तीही एकदम छान येते, कारण की ज्योमेट्रिकल डिझाईन असते तशाच प्रकारची डिझाईन यामध्ये बनवलेली आहे. बघू शकतात ऑल ओव्हर पूर्ण साडीचा लुक. 630 मीटर विथ ब्लाउज वाले हे कलेक्शन असणार आहे. खूप सुंदर पॅकिंग आहे आणि त्यानंतर फॅब्रिक जे आहे ना खूप सुंदर असं असणार आहे. यामध्ये सुद्धा ही ऍज इट इज सेम प्रिंटेड वालाही तुम्हाला ब्लाउज पीस भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करूया किंवा प्रिंटची गोष्ट करूया तर तुम्ही इथे बघू शकतात पटोला प्रिंट असते. ती प्रिंट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मंडळी. पूर्ण प्रकारे क्रेप मटेरियल असणार आहे. मलाई झालर या नावाने याला ओळखलं जातं. आतापर्यंत आमच्या खूप साऱ्या कस्टमरांनी परचेस केलं असेल, त्यांना माहितीच आहे की या साडीचा कशा प्रकारचा रिस्पॉन्स भेटतो म्हणून मार्केटमध्ये. यामध्ये सुद्धा ही ऍज इट इज तुम्हाला प्रिंटेड ब्लाउज पीस इथे भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊया तर नेक्स्ट आर्टिकल मध्ये म्हणजे की मी इथे बघू शकतात सध्या मार्केटमध्ये ना अजरक प्रिंट मध्ये कलेक्शन खूप जास्त डिमांडेबल मध्ये होतं आणि खूप जास्त याची रिक्वायरमेंट पण होती. म्हणून ज्यांना कोणाला कमी रेंज मध्ये कलेक्शन हवंय तर त्यांच्यासाठी डिझाईन घेऊन आलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता 320 रुपयाच्या रेंज मध्ये आर्टिकल असणार आहे. 3 डिझाईन असणार आहे. खूप सुंदर असा आर्टिकल आहे. आणि फॅब्रिकची जर गोष्ट करूया चिनॉन क्रेप मटेरियल असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही अजरक जे फ्लावर्स असतात तशाच प्रकारची डिझाईन आहे. यामध्ये कलर कॉम्बिनेशन सुद्धा ही बघू शकतात मंडळी. किती छान असं कलर कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि लुक वाईज सुद्धा ही एकदम जबरदस्त असा आर्टिकल असणार आहे. ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर ब्लॅक कलरचा प्लेन तुम्हाला इथे ब्लाउज पीस भेटणार आहे. वेअरिंग नंतरचा लुक सुद्धा एकदम डेफिनेटली एकदम छान असा भेटणार आहे, कारण की डेली यूज साठी म्हणाल नाही तर कॉलेज वेअर ऑफिस वेअर साठी सुद्धा ही कम्फर्टेबल अशी व्हरायटी आहे. त्यानंतर अजरक प्रिंट मध्ये एकदा पुन्हा छान व्हरायटी इथे तुम्ही पाहू शकतात मंडळी. चिनॉन क्रेप मटेरियल आहे. फॅब्रिक सुद्धा ही एकदम छान असणार आहे. फुगणार वगैरे नाहीये याची गॅरंटी असणार आहे. फॅब्रिक एकदम स्मूथ आहे. डेली यूज साठी कम्फर्टेबल मटेरियल आहे. प्रिंट तुम्ही बघू शकतात की मस्टर्ड येलो कलरचा बेस आहे आणि यामध्ये कलरफुल अशी तुम्हाला प्रिंट पाहायला भेटते. ब्लाउज पीस सुद्धा हे यामध्ये तुम्हाला प्लेन वालाच ब्लाउज पीस भेटणार आहे, कारण की अजरक प्रिंट जी आहे खूप छान अशी दिसते आणि साडीला खूप जास्त उठून दिसते, म्हणून प्लेन असा ब्लाउज पीस आम्ही यामध्ये ठेवलेला आहे. बाकी नेक्स्ट डिझाईन जी असणार आहे किंवा प्रिंट जी आहे ती तुम्ही इथे बघू शकता. छान अशी प्रिंट आहे. कलरफुल अशी व्हरायटी असणार आहे, कारण ब्ल्यू कलर आणि फिरोजी कलरचं काम तुम्हाला या साडीमध्ये पाहायला भेटते. बघू शकता तुम्ही 320 रुपये मात्र रेंज आहे. आरामात व्हरायटी परचेस करू शकतात. रिटेल काउंटरवरती छान अशा रेंज मध्ये सुद्धा ही सेल आउट केली जाणार आहे. कमी रेंज मध्ये छान व्हरायटी आहे, तर ही व्हरायटी तुम्ही नक्की ऍड केलीच पाहिजे मंडळी, कारण तुमच्या शॉपमध्ये जे कस्टमर्स आहे ना त्यांना काहीतरी युनिक हवं असतं आणि जेव्हा तुम्ही ट्रेंडिंग वाले जे डिझाईन्स असतात किंवा ट्रेंडिंग वाले प्रिंट्स जेव्हा सेल आउट करतात ना तेव्हा तुमची सेल 2 गुणा जास्त वाढणं हे नक्की आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया. थोडीशी फॅन्सी व्हरायटीची गोष्ट केली तर तुम्ही इथे बघू शकता फॅन्डी मटेरियल मध्ये ही व्हरायटी असणार आहे. खूप सुंदर असं लुक आहे या साडीचा आणि यामध्ये जे आहे डिजिटल प्रिंट दाखवलेली आहे मंडळी. इथे बघू शकता तुम्ही मोराची जी प्रिंट असते ती डिजिटल बनवलेली आहे
आणि कट साइड बॉर्डर दिलेली आहे आणि त्यामध्ये डीएमसी वर्क दिलेला आहे. आणि साडीच्या लुक साठी किंवा जी प्रिंट आहे त्याला हायलाइट करण्यासाठी शॅडो वाले जे डीएमसी असतात ना त्याचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटते. बघू शकतात प्रॉपर फिनिशिंग असणार आहे. प्राइस रेंजची गोष्ट करूया, 899 या साडीचा रेंज आहे. ऑल ओव्हर लुक तुम्ही बघू शकता. गर्लिश लुक साठी किंवा लग्न समारंभासाठी खूप सुंदर अशी आर्टिकल आहे. पुढे फेस्टिव्ह सीझन आहे त्या सुद्धा मध्ये अशा प्रकारची व्हरायटी चांगल्या रेंज मध्ये सेल आउट केली जाणार आहे. तर ही सुद्धा ही व्हरायटी तुम्ही ऍड करू शकतात. खूप छान असा रिस्पॉन्स सुद्धा भेटतोय आम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया. लक्ष्मीपती लेवलचा हा मटेरियल आहे. इथे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर लुक आहे. 599 फक्त या साडीचा रेंज असणार आहे. रिटेल काउंटर वरती तुम्ही 600 किंवा 800 900 रुपयापर्यंत सेल आउट करू शकता. इथे बघू शकता तुम्ही. रिटेल काउंटर वरती ही जी साडी आहे ना तुम्ही आरामात 800-900 रुपयापर्यंत सेल आउट करू शकतात. अशा प्रकारचा याचा फॅब्रिक सुद्धाही आहे आणि जी बांधणीची प्रिंट आहे कलरफुल पॅचेस मध्ये तुम्ही इथे बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला डीएमसी वर्क पाहायला भेटतं. फॅब्रिक इतका सॉफ्ट स्मूथ असा फॅब्रिक आहे ना. इथे तुम्ही बघू शकतात मंडळी. खूप सुंदर अशी व्हरायटी आहे. छान व्हरायटी सोबत तुम्हाला इथे जी प्रिंट आहे ना वेगवेगळ्या कलर्स मध्ये सुद्धा ही या सेट अवेलेबल होऊन जाणार आहे. ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर रेड कलरचा बांधणीवाला ब्लाउज पीस तुम्हाला इथे भेटतोय. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर इथे बघू शकतात प्युअर क्रेप मटेरियल जे आहे त्यामध्ये ही डिझाईन तुम्हाला भेटणार आहे. रेंजची जर गोष्ट करूया 480 रुपयाच्या रेंज मध्ये ही व्हरायटी भेटते. तर एक एक करून डिझाईन दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा जी डिझाईन आहे अजरक वाली डिझाईन तुम्हाला भेटणार आहे. बघू शकता तुम्ही. ऑल ओव्हर लुक जो आहे या साडीचा कशा प्रकारचा लुक तुम्हाला भेटणार आहे. इथे बघू शकतात मंडळी तुम्ही. रेड मेरून कलरचा बेस आहे आणि यामध्ये व्हाईट कलरचा तुम्हाला पूर्ण डिझाईन पाहायला भेटतंय. एकदम प्लेन मटेरियल आहे. खूप सुंदर असा लुक भेटतोय. सॉफ्ट सिल्क टाइपचा तुम्हाला लुक भेटणार आहे. बघू शकतात ऑल ओव्हर पूर्ण प्रिंट काही अशा प्रकारे असणार आहे. 480 ची होलसेल रेट आहे. रिटेल काउंटर वरती तुम्ही तुमच्या हिशोबाने मार्जिन ठेवून सेल आउट करू शकतात. ही झाली एक डिझाईन. त्यानंतर अजून एक दुसरी डिझाईनची गोष्ट केली तर प्युअर क्रेप मटेरियल वरती ही व्हरायटी असणार आहे. बघू शकता तुम्ही. काही अशा प्रकारे जशी की काश्मीरी टाईपची डिझाईन असते किंवा प्रिंट असते ना तशाच प्रकारची ही प्रिंट होणार आहे. बघू शकता. खूप सुंदर असा लुक आहे साडीचा. प्रिंट सुद्धा ही एकदम छान अशी असणार आहे मंडळी. तर तुम्हाला ही व्हरायटी आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका. वेअरिंग नंतरचा लुक तुम्हाला काही अशा प्रकारे इथे पाहायला भेटणार आहे. एकदम जबरदस्त अशी व्हरायटी आहे कमी रेंज मध्ये. तर मंडळी ही व्हरायटी तुमच्या शॉप मध्ये नक्की ऍड करा. सिंगल पीस साठी बिलकुल कोऑर्डिनेट नाही करायचं. सेट वाईज कलेक्शन परचेस करावं लागणार आहे. आता थोडीशी हेवी मटेरियल मध्ये जाऊया तर तुम्ही इथे बघू शकता डोला सिल्क मध्ये ही व्हरायटी असणार आहे. खूप सुंदर असा थीम तुम्हाला या साडीमध्ये पाहायला भेटणार आहे. तो थीम कसा तर तेही मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा साडीचा लुक बघा आणि प्राइस रेंजची जर गोष्ट करूया आपण तर 1050 रुपये 1050 रुपीज याची रेंज असणार आहे. इथे तुम्ही बघू शकतात मंडळी की या साडीचा जो थीम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅरेज टाईपच्या थीम असणार आहे. म्हणजे की लग्न वगैरे वरवधूचं लग्न वगैरे चालू आहे तशाच प्रकारची यामध्ये थीम दाखवलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता डीएमसी वर्क दिलेला आहे आणि तो डीएमसी जे आहेत ना लांबून असं वाटेल की भाई जरकनचं काम आहे. फिनिशिंग एकदम प्रॉपर असणार आहे. एक थ्रेड सुद्धा इकडे तिकडे तुम्हाला दिसणार नाहीये आणि ही काय प्रिंट नाहीये. टोटली विविंग काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता बारीकीने विविंग वाली डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. खूप सुंदर असा साडीचा कलर आहे. यामध्ये अजूनही तुम्हाला डार्क शेड भेटतात आहे. बाकी ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट शेडचा ब्लाउज पीस इथे भेटणार आहे. नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊया तर व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही व्हायरल वाली डिझाईन आहे. सध्या इंस्टाग्राम वरती सगळ्यात जास्त व्हायरल आहे आणि तेच कलेक्शन तुम्ही इथे बघताय. बघू शकता तुम्ही. एकदम छान अशी डिझाईन आहे कारण की आता सध्या मार्केटमध्ये सगळ्यात खूप जास्त चालू आहे ही डिझाईन. आता जर याचा लुक बघितला किंवा फॅब्रिकची जर गोष्ट करूया तर फॅन्डी मटेरियल असणार आहे. टोटली फॅन्डी मटेरियल आहे. 2 कलर्स कसे तर इथे तुम्ही बघू शकता जॉईन आहे. खूप सुंदर असा लुक भेटतोय तुम्हाला. पूर्ण प्रॉपर स्टिच असणार आहे. जी कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे त्यामध्ये आम्ही पॅचवर्क दिलेला आहे ऍज इट इज सेम मटेरियलचं आणि त्यावरती डीएमसीचं वर्क दिलेलं आहे. बघू शकता साडीचा लुक आहे जो एकदम बुटीक वाला लुक आणि ट्रेडिशनल वाला लुक तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. एकदम फॅन्सी वाली व्हरायटी असणार आहे. बघू शकतात मंडळी किती छान असा लुक आहे. पॅनल बॉर्डर मध्ये सुद्धा तशाच प्रकारचं पॅचवर्क तुम्हाला इथे भेटणार आहे. ब्लाउज पीसची गोष्ट करूया तर जो ब्लाउज पीस आहे बॉर्डरच्या कलरचा तुम्हाला इथे ब्लाउज पीस भेटतोय एकदम छान पॅटर्न मध्ये आणि ब्लाउज पीस मध्ये सुद्धा ही तुम्हाला डीएमसी वर्क इथे भेटणार आहे. बघू शकता मिल मधनं आत्ताच आलेली आहे साडी आणि फिनिशिंग जे आहे एकदम छान अशी फिनिशिंग होणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत. तोपर्यंत मनापासून आभार.